हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? आताच अन्वीतला स्कूलमधून सोडून आलो आणि भाजी आणि बाकीचं सामान पण घेऊन आलो थोडंफार. लिस्ट तर फक्त एक 2-3 आयटम्सचीच होती, पण तिथं गेल्यानंतर असं वाढत गेलं सामान बघितल्यानंतर. अजून पसारा आवरलेला नाहीये, कट्ट्यावरती तसाच आहे. आज अन्वीतला टिफिनसाठी आलू पराठा बनवलेला आणि ब्रेकफास्टला शेवाळ्याचा उपीट खाऊन गेलाय तो. दोन्ही टाईमला पोटॅटो नको म्हणून मग एक वेळेसाठी मी शेवाळ्याचं उपीट बनवलं. आता अजून आमचा ब्रेकफास्ट नाही आहे झालेला, काहीच नाही झालेलं. चहा पण नाही झालेला. मी चहा घेतच नाही. आता दूध वगैरे घेऊन आलोय. विनायकला चहा करून देते आणि मी पण दूध पिते. सामान काही काही घेऊन आलं दाखवते तुम्हाला. मेथीची भाजी, शेपूची भाजी घेतली. सगळ्या भाज्या एकत्रच आता निवडून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. हे याच्यामध्ये पालक आणि कढीपत्ता आहे. कांदे घेतलेले आहेत. कांदेच 3 किलो झाले. बॅग एवढी जड झालेली आहे बासच. हे पण कांदेच आहेत. मला हे कांदे असे पिंक पिंक का दिसायला लागलेत. फाटली पिशवी. मला वाटतं ते नवीन आहेत कांदे. देन ऑरेंज घेतले अन्वीसाठी. तेल संपलेलं तेल घेतलं. अगेन स्ट्रॉबेरी. दूध आणलं आहे. शेंगदाणे घेतले. हे काय मूग आहेत, शेंगदाणे, कोबी घेतला आहे, साखर आहे. ही हँडवॉश पण संपलेलं बरेच दिवस झालं. हँडवॉश पण घेतलं. कुठं लपून बसलं हँडवॉश घेतलेलं. झालं एवढंच आहे, बाकी काही नाही आहे सामानमध्ये. चहा आणि दूध गरम होईपर्यंत आता भांडी लावून घेणार आहे. चहा आणि दूध गरम व्हायचा. या चहा प्यायला. कोणाला आवडतो असा चहा? जास्त दुधाचा आणि कमी साखरेचा, जास्त चहा पावडर घातलेला. विनायकला तरी आवडतो बाबा. थँक्यू. वेलकम. मी आता दूध पिणार आहे. चहा सोडून आता जवळजवळ 1 वर्ष झालं. इकडे आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं. दूध घेणार आता आणि पाणी तापलं की मग आंघोळ करायची. त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करायचा. आजपासून विनायकचं ऑफिस स्टार्ट झालं आहे. अन्वीचं तरी सॅटर्डेपासूनच स्कूल स्टार्ट झालेलं. आता किती दिवसांनी, जवळजवळ मला वाटतंय 15 ते 20 दिवस, पण 20 दिवसांनी एकांत मिळणार आहे. एकांत एन्जॉय करणार आहे मी आजपासून सगळे गेल्यानंतर. तेवढं लागतंयच ना एकांत. दररोज गजबज सगळ्यांची. स्वतःसाठी पण वेळ द्यायला पाहिजे. नाहीतर सगळे असले की सगळ्यांच्यामध्ये वेळ निघून जातोय. स्वतःसाठी वेळ द्यायला मिळत नाही. असं होतंय. तसंच होतंय ना? परफेक्ट. मग बघितलं कशाला माझ्याकडं? एकांत मिळणार. मिस करते मग तुला परत कळत. कॉल करते, मेसेज करते, कधी येणार आहे, कंटाळा येईल. दिवसभर एकांत आवडतोय, पण संध्याकाळ झालं की मग ओढ लागताच ना शेवटी आपल्या व्यक्तींची. त्यामुळं मग कॉल मेसेज चालू असते, कधी येणार आहे म्हणून, कुठंपर्यंत आलाय हे सगळं विचारायचं चालू असतंय माझं. अन्वित पण तसंच करतोय. संध्याकाळपर्यंत तो येतोच 3:30 वाजता. त्याच्यानंतर मग त्याचा 1 तास जेवणामध्ये TV बघण्यात निघून जातो. मग कधी कधी झोपतो, कधी कधी नाही झोपत आम्ही. मग नंतर मग विनायक यायची वाट बघत असतोय आम्ही दोघं पण. शेंगा खेळ ना. पालक स्वच्छ केला. एवढासा पालकमधली घाण निघली आणि एवढाच पालक चांगला निघलाय. 20 रुपयाचा आहे हा.
पराठा बघा कसला भारी झालाय. आतमध्ये स्टफिंग दाखवते कसं भरलंय मी. स्टफिंग पण पूर्ण असं प्रॉपरली भरलेलं आहे. टेस्ट करून सांगते कसं झालाय पराठा मी बनवलेला. विनायक अजून आंघोळीला गेलाय, तो आल्यानंतर त्याला पण विचारते पराठा कसा झालाय, पण त्या अगोदर मी सांगते कसं बनलाय. मस्त बनलाय पराठा. ह्याची रेसिपी नंतर मी कधीतरी शेअर करेन जर तुम्हाला हवी असेल तर. छान बनतो या पद्धतीनं आणि छोट्या मुलांना तरी खूप आवडतो असा पराठा बनवला तर. अन्वीचा तरी हा पराठा ना एकदम असा फेवरेट पराठा आहे. 4 दिवसाला एकदा त्याची फरमाईश असतेच, मम्मा पराठा बनव, आलू पराठा. आंटी स्वयंपाक करण्यासाठी आलेले आहेत. पराठा खाऊन सांग कसं झालं. मस्त टेस्ट कसं आहे सांग त्याचं. आलू पराठा आलू पराठा सारखं आहे. मेथीची फ्लेवर आणि तिखट आणि बडोशेपची स्वाद. मागोकडी बाय हा बाय बाय काय म्हणलं बाय. काही म्हणू नको, बाय. शिस्तीत जा. लवकर निघ, लवकर ये संध्याकाळी. 7 तास लवकर निघ, लवकर ये. असं 6 आज माहित आहे मला. पॉईंट. सगळी माती वाळल्या झाडांमधली. झाडांना पाणी घालायला पाहिजे. त्या दिवशी घातल्यासारखं वाटलं मला, पण नाही घातलेलं. ते ओलं ओलं दिसत होतं. आता पाणी घालून घेते झाडांना. हां ओके बाय. हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत माझे, पण बाहेर ठेवले मी सध्या तरी. आंटी पण स्वयंपाक करून गेल्या, विनायक पण ऑफिसला गेला. आता मी माझी कामं करत राहते. काल धुतलेले कपडे रात्रीच काढून आणलेले, पण घडी करायला झालं नाही. आता सगळे घडी करून ठेवायला पाहिजे. एक झालं की एक काहीतरी काम असतंय घरामध्ये. ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त अन्वीचे कपडे असतात आणि माझे. विनायकचे थोडेच असतात. अन्वीतनं त्या दिवशी मॉलमधून हे 2 टी-शर्ट घेतलेले, दाखवायचे राहिलेले तुम्हाला. हे एक गोकूचं आहे आणि आणखीन एक कसला टी-शर्ट आहे हा पण कोणतं तरी ॲनिमेटेड कॅरेक्टरच आहे. हा कॉलरचा टी-शर्ट आहे. भरपूर टी-शर्ट्स आलेत अन्वीजवळ. आता काही त्याला शॉपिंग नाही करायला देणार मी. त्याच्या कपाटमध्ये नुसतं बघा ठेवायला अजिबात जागा नाहीये. हे पुढच्या साईडला इथं युनिफॉर्म ठेवलेले असतात. इथं दररोज घालायचे टी-शर्ट्स आहेत. हे तरी फुल्ल झाले. आणि पाठीमागच्या साईडला पण त्याचे कपडे आहेत, नवीन टी-शर्ट्स. या साईडला पॅन्ट्स आहेत, इथं शॉर्ट्स आहेत. भगवद्गीतेचा क्लास स्टार्ट झालेला आहे. क्लास संपला की तुम्हाला भेटते मी नंतर. मी म्हणलेलं हे सगळे गेल्यावरती मी टाईम एन्जॉय करायचा. क्लासच झाला माझा 1 वाजेपर्यंत. त्यानंतर आता 2 वाजलेले आहेत. आता मी 1 ते 2 पर्यंत इथंच बेडवरती लोळून टी व्ही बघत बसलेले. काहीसुद्धा एन्जॉय केलेला नाही आहे. एन्जॉय म्हणजे हेच असतं माझं, टी व्ही बघायचं, जेवायचं, झोपायचं. आता तरी झोप यायला लागलेली मला टी व्ही बघून बघून. अजून जेवण नाही झालेलं माझं. जेवायचा मूड पण नाही आहे एवढा. पण मी आत्तापासूनच मिस करायला लागले दोघांना. आता मला आठवडाभर असंच, आठवडाभर म्हणजे आठवड्यातून 3 दिवस विनायकचं ऑफिस असतं, 2 दिवस वर्क फ्रॉम होम असतं, पण 3 दिवस जास्तच वाटतात. आता थोडी थोडी भूक पण लागायला लागले. मी जेवून घेते. जेवायला आज काय बनवलं आहे दाखवते. घेवड्याची शेंग आणलेली, आंटींच्याकडून बनवून घेतलं. घेवड्याची शेंग आणि पालकचं सांबार बनवलं. रोज काही ना काहीतरी भाज्या द्यायच्या त्यांना, त्या सांबारमध्ये घालतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते. कधी कधी मला इकडच्या साईडचं जेवण आवडतं, कधी कधी महाराष्ट्राच्या स्टाईलचं जेवण आवडतं. पण असं घरचं जेवण असलं तर मला छान वाटतं. बाहेरचं जेवायला अजिबात आवडत नाही. ट्रिपला गेलेले ना त्यावेळी तरी मला एवढा त्रास झाला जेवणाचा, बापरे. पण मोस्ट ऑफ द टाईम आम्ही टेम्पलमध्येच जेवलो, त्यामुळे मी बचाव झाले.
टेम्पलमध्ये पण राईस, सांबर, खीर असे बरेचसे प्रकार असायचे, पण राईसचेच प्रकार असायचे. मला तरी खूप आवडतं टेम्पलमधलं राईस आणि सांबर, आणि तिथली खीर पण इतकी मस्त बनते ना. आणि विचार काय म्हणायला लागलेलं सांग की. नाही बघत आपले व्हिडिओ. काय म्हणत होतास सांग. भांडला का म्हणून विचारत होतास ना. नाही भांडलो आम्ही, पप्पा गेलेत ऑफिसला. जरा जेवायचं. मग काय खाणार आहे. सगळं केलंय तोड. उन्हात ना आल्यामुळे मला झोप आल्यासारखं झालं रे. अन्वितनं शूज त्याच्या आपल्या आपल्या ठिकाणी ठेवतोय दररोज. गुड बॉय आहे अन्वित. यू आर गुड बॉय. खरंच तर बघा, सॉक्स काढतोय, आपले कपडे चेंज करतोय. प्रॉमिस. काय अँग्री आहे सांग. काय अँग्री आहे. मी स्ट्रॉबेरी धुवून ठेवलंय तुला. अरे नाही, मला झोप आल्यासारखं झालं. बघ तिथं पुट्टी. गुड बॉय. अन्वित जेवणार नाही म्हणत होता, त्याला मग स्ट्रॉबेरीचं आमिष दाखवून जेवायला दिले. जेवणार आहे ना आता, स्ट्रॉबेरी दिल्या म्हणून. अन्वित ना शाळेतनं आल्यापासून सारखं असं रागवायला लागलाय माझ्यावरती. काय झालंय काय माहिती नाही. माझा पण मूड खराब होतो ना. आता काही नाही बोलणार, आता गप्प बसलाय जाऊन तिथं जरासं रागवल्यावरती. आज आमचं पिल्लू न सांगता होमवर्क करायला बसलंय. टेबल त्याला येत नाही, पण तो आता प्रॅक्टिस करणार आहे. होय ना बाळा. 8 6 8 45 8 7 48. मला ते इंग्लिशमध्ये डायरेक्ट असं पटपट सांगता येत नाही, त्यामुळे मग मी मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगते त्याला. हो. ही असं घालायचं, एकच गाठ. आणि ही आहे ना, हे हा. दोनदा गाठ घालायची टाईप. हा एकच असू दे गाठ. बरं, एकच घाल आता. बेल्ट. हा, पाठीमागे सरकून दाखव जरा, दिसत नाही मला. हा, आता बघ. तिथं बघ किती कसं झालंय. आता बघ. हा. सापडलं का. झालं की. झालं. पाठीमागे सरकून दाखव पूर्ण, डोर जवळ जात्या कर. ब हुश ताई तो तू तुरा लेसन. ओके.